नमस्कार. श्रावण मासी हर्ष मासी हिरवळ दाटे चोहीकडे, ही कविता आपण बऱ्याच दिवसापासून ऐकतो किंवा हे गाणं पण आणि खरंच यावर्षी पाऊस पण खूप चांगला पडतोय. सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे, पण प्रसन्न वातावरण आहे, आनंदी वातावरण आहे. हा एक या वर्षीचा जो श्रावण महिना ना, हा फार दुर्मिळ योग आहे. बऱ्याच वर्षानंतर हा योग आलेला आहे. याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा श्रावण महिना 5 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या दरम्यान आहे. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रावण सोमवारपासूनच या श्रावणाची सुरुवात होते आणि याचा शेवट पण श्रावण सोमवारीच होणार आहे. म्हणजे आषाढ महिना संपल्यानंतर, अमावस्या संपल्यानंतर जी प्रतिपदा येणार आहे, श्रावण प्रतिपदा, ती शुद्ध प्रतिपदा, ती श्रावण सोमवारी सुरू होणार आहे. आणि जो कृष्ण पक्ष अमावस्या येणार आहे श्रावण महिन्यातली, ती पण श्रावण सोमवारीच असणार आहे. असा एक दुर्मिळ योग आहे. आणि ह्या श्रावण महिन्याचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये आपण महादेवाची उपासना करतो. आपण असं मानतो की श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाची उपासना किंवा लिंगार्चनाची पूजा केली तर आपल्याला शतपटीनं त्याचा लाभ मिळत असतो. आणि नक्कीच आपण ह्या जी आता चर्चा करतोय ना, इथून पुढे प्रत्येक राशीवर चर्चा करणार होता. राशीचक्रातील 12 राशींसाठी हा श्रावण महिना कसा असणार आहे, महादेवाची उपासना कशा प्रकारे केली पाहिजे, महादेवाला नेमकं काय अर्पण केलं पाहिजे, आणि त्यासोबतच प्रत्येक राशीसाठी हा श्रावण महिना कसा असणार आहे, हे सर्व या सिरीजमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पण तुम्हालाही तुमच्या बाबतीमध्ये तुमच्या राशीबद्दल विशेष काही जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुम्ही जास्त करून जसं रिप्लाय देतात, जसं कमेंट देतात, ज्या ज्या राशीबद्दल जास्त करून कमेंट देतील त्या त्या राशीबद्दल आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण आज पाहूया की 12 राशीमधील राशीचक्रातील पहिली रास मेष राशीबद्दल आपण आज जाणून घेऊ की त्याच्यासाठी हा श्रावण महिना कसा असणार आहे आणि या श्रावण महिन्यात कोणती उपासना केल्यानंतर पुढील वर्ष जे आहे ते आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या, वैवाहिक दृष्टिकोनातून आणि करिअरच्या दृष्टिकोनातून कसं असणार आहे आणि ते कसं शुभफल देऊ शकते आणि कोणती उपासना केल्यानंतर ते फळ आपल्याला प्राप्त होऊ शकते. मित्रांनो, आपण पाहिलं की मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मेष राशीच्या द्वितीय स्थानामध्ये आपण गुरु आणि मंगळाचा अंगारक योग निर्माण झालेला आहे. त्यामुळे धनस्थानामधला हा योग आहे. त्यामुळे निश्चितच धनसंचयाच्या बाबतीत किंवा सेव्हिंगच्या बाबतीमध्ये थोडे अडथळे निर्माण होऊ शकतात. पण पाठीमागचे काही अनुभव पाहिले असेल की मी 2023-24 किंवा 22-23 किंवा गुरु 12वा होता आणि गुरु बदल झाल्यानंतर गुरु पहिला आला, पण त्यात काही ऑपॉर्च्युनिटी आल्या पण ते इनकेश नाही करता आल्या. तर त्या बाबतीतले काही निर्णय किंवा त्या बाबतीतले डिसिजन घेण्यासाठी सुद्धा हा श्रावण महिन्यामध्ये काही उपासना करणं फार गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला कोणतेही डिसिजन चुकलं नाही पाहिजे आणि कुठे पश्चाताप करायची वेळ आली नाही पाहिजे. त्यासोबतच करिअरची दिशा सुद्धा ठरवताना, कारण तुमच्या पंचम स्थानामध्ये सिंह राशीमध्ये बुध आणि शुक्र आहे, त्याच्यावर तुमच्या शनीची पण दृष्टी आहे. त्यामुळे करिअरच्या बाबतीतले निर्णय चुकण्याची शक्यता आहे किंवा करिअरची दिशा भटकण्याची शक्यता आहे, तर ती पण भटकली नाही पाहिजे आणि योग्य दिशेने आपलं करिअर घडलं पाहिजे. त्यासोबतच तुमच्या व्ययस्थानामध्ये राहू आहे. 12व्या स्थानात राहू असल्यामुळे तो सरप्राईजली खर्च पण देतो आणि बरेचदा कर्जाचं प्रमाण पण वाढवतो आणि सरप्राईजली लाभ पण देतो. पण निश्चितच आपल्याला लाभ जास्त झाले पाहिजे या दृष्टिकोनातून या श्रावण महिन्यात तुम्ही कोणती उपासना नेमकी केली पाहिजे या बाबतीत आपण शेवटी जाणून घेणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्यासोबतच सप्तम स्थान जे आहे, जे आपण विवाहाचं स्थान म्हणतो, याच ठिकाणचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. तो शुक्र जो बसलेला आहे तो पंचम स्थानात बुधासोबत बसला आहे. तो पण सिंह राशीमध्ये बसलेला आहे आणि सिंह राशीचा स्वामी जो सूर्य आहे तो तुमच्या कुटुंब स्थानात बसलेला आहे. त्यामुळे वडीलधाऱ्या व्यक्तीच्या वागण्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काहीतरी अडचणी येऊ शकतात. ह्याच्यावरही तुम्ही काय उपाय केला पाहिजे हे पण आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबतच तुमच्या शनी जो बसलेला आहे तो लाभस्थानामध्ये आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या बाबतीमध्ये काही अडचणी निर्माण होतात, उत्पन्नामध्ये सातत्य राहत नाही किंवा उत्पन्न वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीवर या श्रावण महिन्यात तुम्ही हा उपाय करायचा आहे की तुम्ही महादेवाला दररोज एक श्रावण महिन्यामध्ये काय की वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही पार्थिव शिवलिंगाचं पूजन करणं फार महत्त्वाचं आहे. की एक लिंग जो आहे ते शुद्ध मातीतून शेतातल्या घेऊन त्याच्यापासून ती लिंग, महादेवाची लिंग तयार करायचं आणि त्याची षडोपचारी पूजा करून त्याला जर तुम्ही मसुरीची डाळ मूठभर अर्पण केली तर नक्कीच, आणि ही पूजा करत असताना त्याला बेल वाहना किंवा निसर्गातून ज्या काही गोष्टी उपलब्ध असतात, निसर्गातून मिळालेली मातीपासून लिंग तयार करणं, निसर्गातल्या वनस्पतीपासून मिळालेला बेल, फूल त्याला अर्पण करणं, त्यासुद्धा सोबतच निसर्गातून मिळालेलं धान्य म्हणजे मसुरीची डाळ पण त्याला अर्पण करणं, हे पण महत्त्वाचं आहे. हे जो उपाय तुम्ही दररोज श्रावण महिन्यामध्ये महिनाभर केला तर नक्कीच तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये असतील, तुमच्या धनसंचयाच्या बाबतीत असतील, सेविंगच्या बाबतीत असतील, उत्पन्नाच्या बाबतीत असतील किंवा करिअरच्या बाबतीतल्या जे काही समस्या आहेत त्या दूर होऊ शकतात आणि नक्कीच तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो.
यानंतर पुढच्या भागात आपण वृषभ राशीबद्दल तर पाहणारच आहोत. तरी पण पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुम्हाला जर तुमच्या राशीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये जसं कळवा, आम्ही तसे त्या पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला नक्कीच शेअर करू. धन्यवाद.